acid, H2SO4. Yes. So now we will see there. Those acids we get from nature, they are called natural acids. And natural acids being a naturally ते weak असतात. But here some acids which are also getting in the nature, that acids are strong in nature. Which that acids are there? Hydrochloric acid. कोणता ऍसिड आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर सेकंड कोणता आहे तुमचा? HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड लक्षात ठेवायचं. HCl लाच आपण कोणता ऍसिड म्हणतोय? HNO3 हा तुमचा झाला नायट्रिक ऍसिड. अँड तुमचा नंतर कोणता दिलाय? H2SO4. H2SO4 याला कोणता ऍसिड म्हणतोय आपण? सल्फ्युरिक ऍसिड. कोणता ऍसिड आहे? Sulfuric acid. So now here we can see. So when their acidity increases in your body, we are taking that powder or like this, or doctors are prescribing us same tablets like this. So why? Because to reduce the acidity. It is we'll discuss about that later on. Okay. So here ते तुमचं काय करतो? न्यूट्रल करण्याचं काम करतं ज्यावेळेस तुम्ही इन वगैरे घेतात. So now here next thing we have to see, if the taste direct solution of the baking soda, you'll find astringent or second taste is their bitter. जो सोडा असतो तुमच्या घरामध्ये त्याला आपण ऍस्ट्रिजंट किंवा त्याला विनेगर एक आपण वापरलं तर विनेगरचा यूज कुठे केलं जातं माहितीये? Where it is used the vinegar? Vinegar is used in the पिकल्स. बरोबर. आपले पिकल्स लॉंगर टाइम साठी अगोदर आपले जे एन्सेस्टर्स होते, जे आपले पूर्वज होते, हे सगळे कसे यूज करायचे? सॉल्ट. आणि नंतर मग काय डेव्हलप झालं तुमचं? विनेगर. ओके. विनेगर इज द ऍसिडिक ऍसिड. लक्षात ठेवायचं. विनेगर कोणता ऍसिड तुमचा? ऍसिडिक ऍसिड आहे. ज्याला आता ऍसिडिक ऍसिडचा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. तो काय? CH3COOH. CH3COOH. याला सेकंड नाव आहे तुमचं इथेनॉइक ऍसिड. कोणता आहे तो? इथेनॉइक ऍसिड. सो दिस यू विल गेट इन स्टँडर्ड 10. Where you will get? Standard 10. Just I am telling you now only this. Now, next thing we have to see, the bases are completely different from the acids. Chemically, they have properties opposite to that. The acids. Opposite means they are acidic in nature. These are basic in nature. Next one, there are indicators are there. What is the indicators? Can you tell me? Indicators. Can you tell me what is the indicator? Yes. The substance which change their colors. Neither acid or not basic. The substances which are not acids or bases, they are called the indicators. But this definition is not sufficient for us, remember. Okay. Why this definition is not? Improvements of acid or base is called indicator. Yes. The substances which changes the color in the acids or bases. But depends on that indicators. We have some, we can see the natural indicators are with us. In that first indicator you get, that is your litmus papers. Which papers? Litmus. दोन टाइपचे लिटमस पेपर असतात. एक असतो ब्ल्यू आणि दुसरा असतो रेड. तो रेड लिटमस पेपर जो आहे तुमचा, इट विल नॉट चेंज इट्स कलर इनटू द ऍसिड. इट कॅन यूज टू चेक द गिवन सबस्टन्स ऍसिडिक ऑर बेसिक. हा लॅबोरेटरी मध्ये वापरला जातो. कुठे वापरला जातो? लॅबोरेटरी. सायन्स लॅब जे असतात तिथे वापरला जातो. घरगुती पण आपण तयार करू शकतो. त्यासाठी पण एक प्रोसेस आहे. आय विल टेल यू लेटर ऑन. ओके. तर आता हा रेड जो आहे तो जर ऍसिड मध्ये ठेवला त्याचा कलर चेंज होत नाही. लक्षात घ्यायचं. कलर चेंज होत नाही. पण हा जर तुम्ही बेस मध्ये घेतला तर याचा कलर कोणता होतो? ब्ल्यू. लक्षात घ्यायचं. कोणता कलर होतोय? ब्ल्यू. आणि जर ब्ल्यू लिटमस पेपर घेतला तर हा ऍसिड मध्ये काय होतो? रेड होतो. कसं होतो? रेड. आणि बेस मध्ये त्याचा कलर डज नॉट चेंज. इट रिमेन ऍज इट इज. ओके. आता याच्यानंतर हे झाले दोन आपले नॉर्मल इंडिकेटर. त्यानंतर आपले येतात फिनाइलफ्थलीन, त्यानंतर मिथाइल ऑरेंज, हे सुद्धा इंडिकेटर्स आहेत. आणि विनेगर इज नॉट अ इंडिकेटर, रिमेंबर. हे जे इंडिकेटर हे आहेत तुमचे लिटमस पेपर, त्यानंतर फिनाइलफ्थलीन, नेक्स्ट जो तुमचं विनेगर नाही येते. नेक्स्ट येतो तुमचा मिथाइल ऑरेंज. कोणता येतो? मिथाइल ऑरेंज. ओके. सो दिस ऑल यू विल गेट इन युअर टेक्स्ट बुक ऑल्सो, पेज नंबर 83. पुढे तुमच्या पेज नंबर 83 वरती बघू शकतो तुम्ही मिथाइल ऑरेंज, फिनाइलफ्थलीन, मिथाइल रेड. ओके. आता हे जे ओल्ड बुक आहे त्यामधलं आहे. इंटिग्रेटेड बुक्स मध्ये वेगळं पेज नंबर असेल. ओके. इंटिग्रेटेड बुक मध्ये 79 पेज नंबर आहे. सो हियर यू कॅन सी हियर
So methyl orange and methyl red are used in the laboratory in a solution form. Methyl orange indicator becomes pink in acid. Methyl orange कसा बनतो कलर त्याचा pink in acid and yellow in alkali. Alkali means in the base. Phenolphthalein remains colorless in acid. हे लक्षात ठेवायचं. हे अंडरलाईन करून घ्या पेज नंबर 83 वरचं जो काही इंडिकेटर्स टू इन द लॅबोरेटरी बघायचा. Phenolphthalein remains colorless in acids and becomes pink in alkali. Universal indicator which are in liquid state change their color in the presence of acid and base. Universal indicator कोण साईडला मी तुम्हाला 4 लक्षात ठेवायचे मेन तुमचा रेड अँड ब्लू लिटमस पेपर हे दोन. त्यानंतर येतो मिथाइल ऑरेंज. त्यानंतर पुढचा येतोय कोणता मिथाइल ऑरेंज नंतर फिनोल्फ्थलेन. कोणता येतोय फिनोल्फ्थलेन. आता नेक्स्ट पेज तुम्हाला दिलाय पेज नंबर 84. यू कॅन सी दॅट. You have tried that page number also for your practice, not all page, that chart just and learn it. So name of the indicator is given to you, litmus paper. Color of the indicator is what is given to? What is given? The color in the indicator is given the blue. Color in the acid is red, and color in the alkali means in the base it is a remains blue only. Then litmus paper घेतला आपण दुसरा सेकंड रेड लिटमस पेपर घेतल्याचा कलर. हा जो कलर ऑफ द इंडिकेटर म्हणजे कलर त्याचे ऍक्च्युली पहिल्या याच्यात घेतो तुम्ही ब्ल्यू लिटमस पेपरचा आणि त्याचं बघितलं आपण ऍसिड अँड बेस मध्ये काय होतंय. सेकंड घेतोय आपण रेड लिटमस पेपर. रेड लिटमस पेपरचं काय होणार तुमचं रेड रिमेन्स सेम इन द ऍसिड. ओके रेड चेंज होत नाही परंतु जर बेस मध्ये गेला तो कोणता होतो ब्ल्यू. नेक्स्ट मिथाइल ऑरेंज जर बघितलं तुम्ही ऑरेंज. त्यानंतर त्याचं बघितलं कलर इन ऍसिड रेड और पिंक. पिंक कलर आहे कोणता आहे ऍसिडचा कोणाचा मिथाइल ऑरेंजचा. आणि बेस मध्ये कोणता येतो येलो. कोणता येतो येलो. नेक्स्ट बघा जो आहे तुमचं फिनोल्फ्थलेन इट्स कलरलेस. इट विल रिमेन सेम इन द acids also. It will remain same in the acids also and it will be change. कलरलेस म्हणजे त्याला कुठल्याही कलर नाही ट्रान्सपरंट कलर दिसतो तो. ओके आणि इट विल बी चेंज इन द पिंक इन बेस. चेंज होतो बेस मध्ये. नेक्स्ट जो आहे मिथाइल रेड याचा कलर ऑलरेडी रेड आहे. जर तुम्ही बघितला ऍसिड मध्ये तो कलर सेम राहतोय आणि बेस मध्ये गेला तर कलर कोणता होतोय येलो. Now here domestic indicator we can do on the non availability of the indicators. आता आपण लॅबोरेटरी मध्ये येत आपण घरी करतोय. So at our house also we can prepare it. There is also one process given natural indicators can be used. You must have seen the yellow food stain turning red after washing with soap. घरात बघितलंय कधी घरामध्ये जर तुम्ही आता शिकतो बरेच जण भांडे घसत नाहीत धुत नाहीत बरोबर. पण आई बघा ज्यावेळेस धुत असेल घासत असेल त्यावेळेस ऑब्झर्व करा. जर जे काही येलो फूड असतं ते रेड मध्ये होतं जे सोप वापरला जातो. याचा अर्थ जे कोणता कलर आहे ते कोणता असेल जो काही येलो फूडचं फूड असतं त्याचं जे युटिलिटी घासताना त्याचा कलर रेड दिसतो सोपने असं किंवा सोप किंवा तुमचं डिटर्जंट घेऊया काय घेऊया डिटर्जंट. मग असं काय होतं काय कारण असू शकतं कारण जे काही तुमचं फूड जे येलोइश कलर असतं त्याच्यामध्ये काय असतं टर्मरिक ऍसिड असतं तुमचं सॉरी टार्ट्रिक ऍसिड आणि तिथून तुम्हाला काय करू शकतो ते सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होतं त्यावेळेस तिथं काय होतं ऍसिड शोज दॅट रिॲक्शन इट्स कन्वर्ट इन टू रेड कलर. ओके सो आता हे तुम्ही घरच्या घरी इंडिकेटर तयार करू शकता. कशा प्रकारे कोणकोणते वापरू शकतो आपण रेड कॅबेज भेटू शकतो तुम्हाला त्यापासून सुद्धा इंडिकेटर तयार करतात. देन यू कॅन यूज द रोज फ्लावर्स. कोणते फ्लावर्स रोज फ्लावर्स. देन यू कॅन यूज द हिबिस्कस फ्लावर्स even though you can use the filter paper also for that for this activity. It's very simple at home. टर्मिक पावडर घ्यायची त्याचं सोल्युशन बनवायचं त्यामध्ये पेपर टाकायचे रेग्युलर पेपर टाकलं तरी चालतो. त्याला काही फिल्टर पेपरचं असलं पाहिजे असं काही गरज नाहीये. रेग्युलर पेपर घ्यायचा त्यामध्ये डीप करायचा डीप म्हणजे बुडवायचा आणि तो काढून घ्यायचा वाळून द्यायचा आणि त्यानंतर त्याचा यूज करायचा. यू कॅन चेक ॲट युअर होम ऑल्सो इट इज ऍसिडिक ऑर बेसिक. कळते घरच्या घरी सुद्धा तुम्ही हा एक्सपेरिमेंट आरामात करू शकता. त्याच्याकरता सायन्स लॅब मध्ये जाऊन लॅबोरेटरी मध्ये करण्याची गरज जास्त काही नाही. सो नाव here one more activity is given to you page number 84. There put some drops of the following substances on the indicator paper prepared by the above method and write the effect in the following table. आता मेथड दिली तुम्हाला पेज नंबर 84 वर ती नीट चेक करा आणि ती वाचून कंप्लीट करा. ओके सो here we have to see effects of the acids and bases on the litmus paper. Already we discussed the red litmus convert into the base that is the blue and blue will be converted into the red. Okay so what is the acid? There is given to definition you one more. You will get in 9th standard again some definitions of the acids. Okay and which definition today we are looking that is called the Arrhenius theory. It's given in standard 9. Acid is a substance which gives H plus ions. Acids का सर म्हणतो कोणता प्लस आयन देतो
H plus ions. So here in the solution state, that is example HCl. कोणतं HCl dissociate in the water solution. HCl, which is present in the water, it gives the H plus and Cl minus. जे एखादा तुमचं जो ऍसिड आहे किंवा जो सबस्टन्स आहे जर तुम्ही जर वॉटर सोल्युबल केला तर त्यामध्ये काय होतंय की तो H प्लस आयन दाखवतो, त्याला काय म्हणतो आपण ऍसिड्स. सो नाव हिअर एक्झाम्पल्स ऑफ सम ऍसिड्स आर गिव्हन. हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि हे सेम ऍसिड तुमच्या पोटामध्ये प्रेझेंट असतं. इट इज जनरेटेड बाय द आवर body only. That is a gastric juice. It's called the gastric juice. Okay. Then we can see sulfuric acid, then carbonic acid in the cold as. Now you people are drinking the cold drinks, right? Yes. Sprites वगैरे तुम्ही घेतात. Yes. त्याच्यामध्ये कोणते ऍसिड असतं तुम्हाला माहिती? No. त्याच्यामध्ये कार्बनिक ऍसिड्स असतात. कोणते ऍसिड्स असतात? कार्बनिक ऍसिड. कार्बनिक ऍसिडचा फॉर्म्युला तुमचा H2CO3. हा, एक लक्षात ठेवा. आता आपण जे जे काही आहेत वेगळे, तुम्ही थम्सअप स्प्राईट वगैरे जे घेतात, इथं तुमचं असतं एक कार्बनिक ऍसिड असतं. ज्यावेळेस आपण त्याला शेक करतो बॉटलला आणि त्यावेळेस तुम्ही त्याचा लिड ओपन करतात, जे बाहेर येणार जे असतं त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. काय असतं? So now here you can see our daily diet contains a few neutral natural organic acids are there. You can see vinegar, that's name is the acetic acid. Vinegar there, acetic acid. Second, you can see the orange. Orange, which acid is there? Ascorbic acid is there. Tamarind. You are eating tamarind now. In this season, you will get a tamarind. Yes, it started now. Right? So it's the tartaric acid there present. Tomato, oxalic acid. Then curd, lactic acid, lemon. That is a citric acid is present in that. So what are the properties of acid? One the properties is बघायचे तुम्हाला. First, it is sour in the taste. कसं तो sour in the taste. Acid molecules contain the hydrogen ion, which H plus ion. Acid molecule मध्ये कोणतं ion present तुमचं? H plus ion as the main constituent. Acid reacts with the metal and it forms the metal and form the hydrogen gas. कोणतं गॅस तयार होते तर? Hydrogen gas. लक्षात ठेवायचं. Okay. Yes. So here, next acid reacts with the carbonates and liberate the CO2 gas. कोणता? CO2 gas. कशा बरोबर? सांगू शकता मला कशा बरोबर होतो तो? पटकन. Acid reacts with the carbonates. It form the, आणि तिथून कोणता गॅस तुमचा फॉर्म होतो बाहेर? तो आहे तुमचा CO2 and blue litmus paper turn red in acid. ब्ल्यू लिटमस पेपर जर घेतला ऍसिड ठेवला तर तो कोणता कलर तयार होतो त्याचा? Its color blue will be turned into the red. So what is the usage of acid that we have to learn? So if you see, acids are used in the production of chemical fertilizers. Then another fertilizers, do you know? जे तुमचे फर्टिलायझर्स असतात त्याच्यामध्ये काय असतं? ऍसिड्स असतं. सेकंड जर बघितलं तुमचं ऍसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन, देन मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. पेंट्स असतील, त्यानंतर तुमचे डाईज असतील. नेक्स्ट काय तुमचं ऑइल प्युरिफिकेशन प्रोसेस मध्ये सुद्धा काय यूज केला जातो? ऍसिडचा यूज केला जातो. नेक्स्ट जो आहे आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट्स. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज इन दॅट. नेक्स्ट वन, डायल्यूट H2SO4 ऍसिड इज यूज इन द बॅटरीज. जे इलेक्ट्रिक सेल आहे तुमचे ज्या बनवले जातात त्याच्यामध्ये काय वापरला जातो? डायल्यूट H2SO4. Okay, so nowadays we are using the lead acids. Earlier we were using their sulfuric acid. So now dilute HCl is used for the sterilization of the water. Next one is their acid is used for making of white paper from wood pulp. Acid use फक्त एवढाच नाही तर जे काही वूडचं व्हाईट पल्प असतो त्यापासून आपण पेपर बनवतो, त्याच्यामध्ये सुद्धा कशाचा यूज होतो? तुमचा ऍसिडचा यूज होतो. सो नाव causticity of concentrated acid and base. Dissolution of concentrated H2SO4 in water generates a large amount of heat. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही ऍसिड पाण्यामध्ये टाकतात तिथं लार्ज अमाऊंट मध्ये हीट तयार होते. जर डायरेक्टली ऍसिड टाकलं तर तिथं ते फायर सुद्धा कॅच करू शकतं. त्यामुळे ते ऍसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करताना किंवा टाकताना खूप केअरफुली टाकावं लागतं आणि त्याचे ड्रॉप बाय ड्रॉप किंवा व्यवस्थित त्याचं कॉन्सन्ट्रेशन टाकावं लागतं. डायरेक्टली घेतला तुम्ही कॅन आणि किंवा डायरेक्टली घेतलं 1 लिटर आणि डायरेक्ट वॉटरमध्ये टाकलं, इट कॅन जनरेट द बिग फायर. Okay, so that's why even though you people maybe have seen, so what is there? The toilet washroom,
those are detergents are there. In that also acids are present most of the time. Okay. Even the bathroom cleaners. जास्त तुमचे त्यानंतर सेकंड जर पाहिलं जे आपले फ्लोअर क्लिनर्स असतात त्याला सुद्धा जास्त आपण डायरेक्टली हात लावू शकत नाही. ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतरच वापरावं लागतं. कारण त्याच्यामध्ये ऍसिड्स प्रेझेंट असतात. ते ऍसिड बॉडीवर पडल्यानंतर तुमच्या बॉडीचं काय होऊ शकतं, तिथं बर्निंग सुद्धा होऊ शकतं, डॅमेज सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे ऍसिड्स केअरफुली यूज करावे लागतात. आणि त्याच्यापासून ऍसिड पासून एक्सप्लोजिव्ह तयार केले जातात. ते तुमचे सध्या जर बघितलं आपण एक्सप्लोजिव्ह म्हणजे काय, जे काही ॲटम बॉम्ब्स असतात ते सुद्धा बनवण्यासाठी ऍसिड यूज केला जातो. ओके. हा. Next, we will see there the bases like the sodium hydroxide and potassium hydroxide are strong and caustic in nature. Their concentrated solution burns skin as it decomposes the proteins in the skin. The bases सुद्धा आहेत. कोणता आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. कोणता बेस आहे तुमचा? सोडियम हायड्रॉक्साईड. ओके. नेक्स्ट जो आहे तुमच्याकडे दिलेला पोटॅशियम हायड्रॉक्साईड. सो नाव हिअर we have seen that mineral acids are harmful to the body. कोणते acids? Mineral acids. So which are the mineral acids? Will tell me. मिनरल ऍसिडची नाव सांगितली मी तुम्हाला, कोणकोणती आहेत सांगता येतील? रिकलेक्ट इट. मिनरल ऍसिडचे नाव कोणते आहेत? फर्स्ट पेजवर बघितलं आपण. काही पण सांगू नका बाळांनो. HCl आहे पहिलं, त्यानंतर HNO3 आहे. हे तुमचं ऑलरेडी टेक्स्ट बुक मध्ये फर्स्ट पेजवर दिलं होतं. आणि HNO3 आहे. ओके. यांना मिनरल ऍसिड्स काय म्हणतात ते, हा स्ट्रॉंग आहेत नेचरमध्ये. आणि त्यानंतर सेकंड काय आहे, इट इज अ हार्मफुल टू युअर बॉडी ऑल्सो. सो नेक्स्ट वन देअर, सो प्रेझेंट इन आवर बॉडी अँड प्लांट्स विच आर युजफुल टू अस. जरी हे हार्मफुल असलेत पण हे बऱ्याच वेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, प्लांट्स मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. अँड इट इज युजफुल बट अ सर्टन लिमिट इट बी क्रॉस बाय इन आवर बॉडी देन ऍसिड विल बी जनरेट्स. तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडचं प्रपोर्शन जास्त झालं की बॉडी काय करते, ऍसिडिटी जे म्हणतो आपण त्याचे इनो वगैरे घेतो किंवा डॉक्टरकडे जातो, त्या प्रोसेस तयार होतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी असते ती तुमची लिमिटमध्ये असते. ओके. इवन दोज पीपल आर इटिंग मोस्ट ऑफ द टाइम दोज आर सोअर थिंग्स in their body also acidity will be increased, because already your body generates, and if you are eating continuously then also it is harmful to your body. Then DNA, deoxyribonucleic acid in the acid present in our body decide the irritative property. DNA मध्ये सुद्धा कोणता ऍसिड प्रेझेंट तुमचं? deoxyribonucleic acid, DNA. हे सुद्धा म्हणजे आपल्या बॉडीची इरिटेटिव्ह चेक केली जाते. हे सुद्धा एक ऍसिडच्याच फॉर्म मध्ये असते, लक्षात घ्या. ओके. So now proteins which are part of our body cell are made up of the amino acids. The fat of our body is formed by the fatty acids. जे आपल्या बॉडीमध्ये फॅट्स तयार होते कशामुळे तयार होतात? फॅटी ऍसिड्स. कशामुळे तयार होतात? फॅटी ऍसिड्स. ओके. नाउ बेसिस. सो लाईक दिस वी हॅव सीन अबाउट द ऍसिड्स. वी हॅव टू सी द बेस. द बेस बघताना काय? बेसचा मेन कन्स्टिट्यूएंट तुमचा OH मायनस असतो. काय असतोय? ऍसिडचा कोणता असतोय? ऍसिडचा कोणता आहे? ऍसिड कंटेन द मेन constituent H प्लस. ऍसिड्स मध्ये काय असतो? H प्लस. आणि बेसिस मध्ये काय असतो? OH मायनस. गेटिंग इट? नेक्स्ट वन. सो हियर base is a substance whose water solution give the hydroxide OH minus ion. So here you can see the example given in your textbook, that is called the sodium hydroxide, or it's called the caustic soda. याला दुसरं नाव काय तुमचं? कॉस्टिक सोडा आहे. याच्यापासून जे बाहेर पडणार जे आहे Na प्लस प्लस OH मायनस. ओके. नेक्स्ट जर बघितलं आपण, द नेम ऑफ द बेसिस विच आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक, यू कॅन सी ऑन पेज नंबर 87. द सोडियम हायड्रोक्साइड or caustic soda, that is I have written on the board, that is NaOH. Okay. So formula and use washing soap. जे आपल्या घरामध्ये वॉशिंग सोप असतात, either it's your we can say the washing soaps for our own body or for clothes. जे आपल्या स्वतःच्या घरात वापरला तो सोप आहे तुमचा आंघोळीसाठी वापरला जाणार, तो सुद्धा कशापासून बनला असतो? तुमचा सोडियम हायड्रोक्साईड. फक्त त्यातले कंटेंट्स काही वेगळे असतात. आता सध्या त्याच्यात वेगवेगळे कंटेंट ऍड करून त्याला काय दिले जाते, एक प्रकारचे फ्लेवर्स दिले जातात. हे त्यांचा स्मेल येतो, पण त्यांचा मेन कन्स्टिट्यूएंट हा NaOH असतो, लक्षात घ्यायचे. नेक्स्ट आहे तुमचा पोटॅशियम हायड्रोक्साईड, जो तुमचा KOH आहे, जो तुमचा वॉशिंग सोडा त्याला म्हटलं जातं. वॉशिंग सोप जे आहे तुमच्या त्या KOH पासून बनवतात, त्या हार्ड असतात नेचरमध्ये. कशा असतात त्या? हार्ड. नंतर शॅम्पू जे असतं तुमचे, शॅम्पू मध्ये सुद्धा काय असतो? KOH असतो. काय असतो? KOH. Next, then calcium hydroxide or lime water, that is a lime or white washing
Then next one, magnesium hydroxide, milk of the magnesia. Acidity resistant medicines, जे तुमचे मेडिसिन्स असतात ना ऍसिडिटी टॅबलेट, याच्यामध्ये काय असतं तुमचा मॅग्नेशिया असतो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा MgOH(2). अमोनियम हायड्रॉक्साईड जो आहे आपला NH4OH लक्षात ठेवायचा फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. पुढे वापरला तो हा fertilizers. So properties of alkalis means bases. Remember, some students may be confused. Questions may be asked instead of their basis. It can use the word alkali also. ऍसिड च्या ऐवजी सॉरी बेसच्या ऐवजी कोणता वर्ड वापरला जाऊ शकतो? अल्कली. मग कन्फ्युज व्हायचं नाही सर, अल्कली आपण शिकलो नाही. अल्कलीज म्हणजेच काय तुमचे बेसिस आहेत. अल्कलीज म्हणजेच काय बेसिस आहेत. So here you can see the bases has bitter taste. कशी टेस्ट यांची? बिटर. विनेगरची टेस्ट घेऊन बघा, ते टेस्ट लागतं, कसं कडू लागतं आपल्याला. ओके. नेक्स्ट जे आहे, तुम्ही जर सोपचं जर वॉटर केलं, सोप सोल्युशन थोडंसं घेऊ नका, इट इज हार्मफुल टू द बॉडी. पण थोडं जरी टेस्ट केलं तर तुम्हाला टेस्ट वेगळी जाणवते. हा, सोपचं सोल्युशन बघा. नेक्स्ट जर पाहिजे तुम्ही, दे आर स्लिपरी. हाऊ दे आर स्लिपरी. त्याच्यामुळे तुम्ही घरात आईने किंवा कोणी जर फरशी पुसली त्याच्यावरून चाललं फ्लोअरवर, सटकून पडतात बरोबर की नाही लगेच. हा, याचं कारण ते स्लिपरी असतात. ते काय असतं, आणि वरून मम्मीचा मार पण भेटतो बरं मी. दोन्ही कामं होतात, खराब केलं म्हणून आणि आपटच म्हणून लागतं पण. राईट. सो नेक्स्ट वन, bases contains hydroxides as a main constituent. Metal oxides are generally basic in nature. Metal oxide कशी तुमची generally basic in nature. So neutralization, next process. What is the neutralization? When acid and base come together, they form the neutral solution, that is salt. कोणतं सोल्युशन तयार होतं तुमचं? सॉल्ट. लक्षात ठेवायचे. ओके. So here we can see the acid neutralization process. It is a very basic given to you for standard 9th and 10th. It's given in detail. Okay. So here, when acid reacts with base, it forms the salt plus water. काय तयार होत इथं? Salt plus water तयार होतं, लक्षात ठेवायचे. So what is their acid? We can take the HCl, hydrochloric acid. Then you can take the base, that is NaOH, sodium hydroxide. It gives us NaCl, common salt. जे आपण खाण्यात वापरतो ते कॉमन सॉल्ट. ओके. अँड नेक्स्ट व्हॉट यू विल गेट? H2O. जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी त्यावेळेस तुम्ही काय घेतात? सोडियम हायड्रॉक्साईड टाईप बेसिस घेतात. काय घेतात? बेसिस बॉडीमध्ये अँटी ऍसिडिटी न्यूट्रल करतात. तुमचे काय करतात? ते न्यूट्रल करतात. आणि डू यू नो, नाउ यू हॅव टू रिमेंबर दिस, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज प्रेझेंट इन आवर स्टमक. So it helps its digestion process. However, excessive acid leads to the indigestion, and antacids are used to control these hyperacidity. कोणते ऍसिड वापरले जातात? Antacids. So this medicine contains milk of magnesia, that is MgOH(2). Such alkaline medicine neutralizes excess acids present in the stomach. The acidity of soil increases due to the excessive use of the fertilizers. जे केमिकल फर्टिलायझर जास्त वापरले, युरिया असतील किंवा पोटॅश असतील, जे तुमचे आहेत, सुफला, उज्ज्वला, बरीच नावं आहेत त्यांची, जे फार्म फॅमिलीमधून बिलॉंग करतात त्यांना लक्ष देतील. ओके. म्हणजे काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स जास्त टाकलेत त्याच्यामध्ये सॉइलमध्ये, तर सॉइलची ऍसिडिटी वाढते. लक्षात ठेवा, सॉइलची पण ऍसिडिटी वाढते. अँड अंडर द गायडन्स ऑफ द ऍग्रिकल्चरिस्ट, लाइमस्टोन और लाइम वॉटर इज मिक्स इन द ऍसिडिक सॉइल. सच अल्कलाइन सबस्टन्स न्यूट्रलाइजेस एक्सेस ऍसिड प्रेझेंट इन द सॉइल. त्याच्याकरता आपल्याला जे काही आहेत ऍग्रिकल्चरिस्ट त्यांची काय करावं लागते? हेल्प घेऊन आपण आपल्या सॉइलची सुद्धा ऍसिडिटी डिक्रीज करू शकतो. सो लाईक दिस वी हॅव कम्प्लीटेड द लेसन नंबर 12, that is introduction to the acids and bases. Okay.